मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं चौथं. मी मगाशी उल्लेख केला, जेव्हा जेव्हा मयूर ठाकूर एस्ट्रेच्या भूमिकेत आलेत, अक्षय मात्रे ज्यावेळी गोलंदाजी करतात, भरपूर चेंडू डॉट येतात. फिरकी गोलंदाज आहेत अक्षय. चला थोडीशी घाई करा, आता ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 12 चेंडू 32. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे. काटेने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल आयरे टीमला. पहिला चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरनं वेगाने आलेत. झेल ड्रॉप झालाय, हाताला थोडीशी दुखापत जरूर दिसते, मात्र बघायचंय. 2 धावा इथे मिळालेत. 9 विकेट हातात आहेत. धावा 30 अजूनही करायचे आहेत. चेंडू फक्त शिल्लक आहेत 11. म्हणजे षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 5 षटकार आणि 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारणारा खेळाडू आहे मोठागाव टीम कडे किरण पाटील. मध्ये तो फलंदाजी करण्यासाठी येईल कधी मैदानाच्या, हाही प्रश्न चिन्ह आहे मोठागाव टीम समोर. विकेट मिळत नाहीये पडले टीमला आणि ते कदाचित सांगतही असतील, हे 2 फलंदाज मैदानात थांबले, विकेटची गरजही नाहीये, कारण धावा येत नाहीये त्यांच्या बॅटमधनं. मात्र धावा येऊ शकतात कधी. बऱ्याच वेळा असं वाटतं की हे फलंदाजांना बाद करत नाही बरेचशी अपोजिट टीम, आणि त्यावेळी धावा येतात. 11 चेंडू 30 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 11 चेंडू 30 धावा. मॅच टाय झाली. द सर्व विकेट, कारण पहिल्या इनिंग मध्ये संघ ऑल आउट झालाय पडले. आता काय गोलंदाजी केली आतापर्यंत. हाही वेगवान चेंडू होता आणि इथे विकेट अखेर सॅक्रिफाईस केली ती मयूरला माघारी परतावं लागेल. आता चेंडू शिल्लक आहे. 10 धावा करायचे. 30 10 चेंडू 30 धावा. मॅच होती कुठे. 7 चेंडू मध्ये 18 रन्स आल्या होत्या मोठागावला, आणि त्याच मोठागावला आता 10 चेंडू मध्ये 30 करायचे आहेत. हे क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ, एखादं षटक चांगलं पडलं कधी मॅचला कलाटणी मिळते. दुसरी मॅच तुम्ही ज्यावेळी पाहिली 40+ ची काटे विरुद्ध आगासन, असं वाटलंही नव्हतं आगासन मॅच जिंकेल. 3 बॉल 10 रन. म्हणजे क्रिकेट असा खेळ, एखादा खरा बॉल, एक बिमर, एक षटकार आला आणि तिथून मात्र सुनील मुंडे ने जो गोल्डन सिक्सर मारला तिथून मॅच टर्न झाली. त्यामुळे क्रिकेट असा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचं भाकीत करणं चुकीचं आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. 10 चेंडू 30. हा चेंडू ब्लॉक हॉलला होता. कार्पेटचे साहाय्याने खेळतात ग्रामीणचा चिता तिथे मयूर ठाकूर. त्यामुळे रन्स दुसरी तर मिळणार नाहीये, एकच रन्स मिळाले. धावा झाल्या 24. 9 चेंडू 29 आता करायचे. 28 चालू शकतात मोठागावला. पहिल्या इनिंग मध्ये संघ ऑल आउट झालाय. टॉस सुद्धा मोठागावने जिंकलाय. त्यामुळे हेच ध्येय त्यांना ठेवायचं की 28 जरी झाल्या तरी आपण मॅच जिंकू. पण लिगली 29 रनची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किरण आलेत आता. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दक्ष गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलंय. दक्षलाही माहिती आहे चेंडू पडल्यानंतर किती बाहेर निघालाय. त्यामुळे त्याच्या हावभाव तुम्ही बघू शकता. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. रमेश मात्रे सरांना तुम्ही पाहतात पंचाच्या भूमिकेत. योग्य डिसिजन आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. 9 चेंडू 28 करायचे जातात या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. यासाठी मी किरणचा उल्लेख करवतो की किरण मैदानात येतील कधी, आणि आल्या आल्या त्याने षटकार मारलाय. त्यामुळे मॅच संपली नाहीये. मॅच ऑन आहे. मोठागाव टीम साठी येतोय किरण पाटील कॅप्टनच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 31. 22 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच संपली नाहीये. मी मगाशीच उल्लेख केला. क्रिकेट असा खेळ आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. किरणने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 8 चेंडू 22. 21 चालतील मोठागावला. पहिल्या इनिंग मध्ये पडले संघ ऑल आउट झालाय. इथे कंपल्सरी चेसिंग नाहीये. रेग्युलरचे नियम तुम्हाला फॉलो करायचे. चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीन मिळेल, लक्षात घ्या. शेवटच्या क्षणाला जरी चेंडू हरवला तरी नवीनच मिळेल. 8 चेंडू 22. दक्ष ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू उशिरा आला. किरणची बॅट अगोदर फिरली. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला चेंडू. त्यामुळे डॉट बॉलची ती समाप्ती झाली. आता 7 चेंडू 22 या मॅच मध्ये करायचे आहेत. 21 चालू शकतात मोठागावला विजयासाठी. आता कराव्या लागतील 21. लिगली 22 धावांची गरज आहे. दक्ष राईट ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे.
चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. किरणच्या बॅट मधून आला षटकार. मॅच ऑन. 6 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. 15 चालू शकतात या मॅच मध्ये मोठागाव टीमला. मगाशीच उल्लेख केला किरण पाटील, महेश वेले असे फलंदाज या संघाकडे आहेत. साहिल सारखे फलंदाज सुद्धा या संघामध्ये विरनात आहेत. त्यामुळे फलंदाजी चांगली आहे, विकेटच गेल्या नाहीये, त्यामुळे मोठागाव खेमाई काय करू शकत नाहीये. चला स्पीडअप करा. पंचांनी विनंती असेल आपणही सूचना करायची. पडले टीम काही करायची आहे. शेवटचं षटक आणि 16 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 15 चालू शकतात कारण विकेट कमी आहेत. तर पहिल्या इनिंग मध्ये संघ ऑल आउट झालेला आहे. 6 चेंडू 16 धावा. 30 मार्च या स्पर्धेचा शेवटचा दिवस. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा वाढदिवस आणि त्या दिवशी सर्व आमच्या लाडक्या विधवा ज्या महिला आहेत, संदप, काटई, उसरगर, घारिवली या 4 गावातील ज्या महिला आहेत त्यांचा विशेष सन्मान साड्या वाटप करण्यात येईल. 4 वाजता बरोबर त्या महिलांनी ते उपस्थित राहायचे 30 मार्चला. मागच्याही वर्षी ते चित्र तुम्ही पाहिलं होतं. अक्षय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. इथे फटका चांगला आहे. मिड ऑफच्या वरून खेळतायत लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. ओमच्या बॅट मधून आलाय चौकार. चेंडू शिल्लक आहेत 5. धावा करायच्या आहेत 12. 5 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायच्या आहेत. 11 चालू शकतात. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. रेग्युलर क्रिकेट तुम्ही पाहताय त्यामुळे विकेट टॉसला महत्व आहे. इथे कोणत्याही प्रकारचं चेसिंग नाहीये. ज्या ओमकडनं 5 चेंडू डॉट गेले होते त्याच्या बॅट मधून आता चौकार आलाय. हेच तर क्रिकेट आहे ना. क्रिकेट या खेळामध्ये कधी काय होऊ शकतं. अक्षय गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे. आता मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला रन्स दुसरी मिळेल का आता. किरणने कॉल दिलाय. 2 होतील. चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. दक्षने चूक केली. बॉल सेंडला फेकायला हवा होता. इथे तिसरी मिळेल का आता. किरणची विकेट धोक्यात आहे. मात्र चेंडू मिळाला की नाही पंच पाहतायत. रमेश मात्रे सांगतायत. मयूरलाही माहिती आहे की चेंडू मिळालाच नाही हातामध्ये. हाताने एष्ट्या त्याने उद्ध्वस्त केलेत. बघा जिथे 1 होते तिथे 3 मिळालेत. 3 धावा मिळालेत. ऍक्शन रिप्ले बघा. चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला. दुसरी पूर्ण केली. त्यानंतर अक्षयकडे फेकी केली रनआउट साठी किरणला. तिथे अक्षय मात्रेकडनं चेंडू सुटला. तिथे 3 धावा मिळाल्यात. रनआउटची संधी होती. मयूरलाही चेंडू मिळाला नाही. म्हणजे सर्वच काही मोठा गावच्या बाजूने चांगलं घडतंय या मॅच मध्ये. आता 3 रन्स पहिल्या 2 चेंडू होती 7 आलेत. 4 चेंडू मध्ये आता 9 करायचे आहेत. 8 चालू शकतात. 53चं टार्गेट आहे. स्वप्नील थोडेसे नाराज आहेत. हेच सांगतायत की बॉलर सेंडला फेकी करायची होती खरं तर. किरण 1च रन्स घेणार होते. आता मॅच मध्ये कलाटी मिळाली. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. 8 चालतायत. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. रेग्युलर क्रिकेट मॅच रंगतदार दिशेने आता वाटचाल करते. अक्षय हा चांगला चेंडू होता. अक्षयकडे वेरिएशन चांगलं आहे. मयूर ठाकूरने आता चांगलं रिस्ट्रिक्शन दाखवलंय. किरणला ठेवलंय. 3 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. 8 चालतायत मोठा गावला. आता 8 बनवाव्या लागतील विजयासाठी. 9 करायचे आहेत. 3 चेंडू फक्त शिल्लक राहिलेत. अक्षय मात्रेत गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळायचं होतं. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघालाय. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल आणि कदाचित आता फिल्डिंग करणारी टीम स्वप्नील मयूर हेच म्हणत असली बरं झालं की 3 धावा त्या गेल्या. कदाचित ओमला स्ट्राईक असली असती. तिथे 2 बॉल डॉट आलेत. आता 2 चेंडू मध्ये 9 करायचे आहेत. 8 चालतायत अजूनही. हा चेंडू महत्वाचा आहे आता या मॅच मध्ये. अक्षय मात्रे फिरकी गोलंदाज आहेत. फुल टॉस बॉल होता. लॉंगाच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालू आहे आणि आता मॅच शेवटच्या बॉलवरती जाईल कारण की ते 1 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. 6 चालतायत. षटकार जरी आला तरी सामना मोठा गाव संघ जिंकेल विकेटच्या आधारावरती. 1 चेंडू आणि 7 ची गरज आहे. गोल्डन षटकार मारेल का कॅप्टन किरण. चांगला कमबॅक केला अक्षयने. पहिल्या 2 बॉल वरती 7 खर्च केले होते. त्यानंतर 2 डॉट. त्यानंतर दुहेरी धाव.
आणि आता शेवटचा बॉल 7ची गरज आहे. 7 चालतायत. अध्यक्ष चषक 2024 रेग्युलरची पहिलीच मॅच आणि काय रंगतदार मॅच आहे. येणाऱ्या मॅचेस काय रंगतदार होतील अजूनही. पुढची मॅच काटे विरुद्ध आयरे. दोन्ही टीमने रेडी राहायचे. काटेने फिल्डिंग घेतली. आयरे संघ आपली बॅटिंग आहे, लक्षात घ्या. शेवटचा बॉल आणि 7 धावांची गरज आहे. 7 चालतायत. गोल्डन षटकार मारेल का? 40+ मध्ये सुद्धा आम्ही गोल्डन षटकार भरपूर पाहिलेत. रेग्युलर मध्ये काल सुशील पाटीलने षटकार मारला होता ना टायगर प्रीमियर लीग मध्ये. 1 बॉल 7ची गरज असताना आणि ती मॅच जिंकली होती नमन जिशा 11ने. 1 बॉल. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि अखेर मॅच जिंकली आहे ती पडले टीमने. हार्ड लक म्हणूया आपण मोठागाव टीमला. असं वाटलं होतं मोठागाव संघ ही मॅच जिंकेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये पडले संघ ऑल आउट झाला होता. मात्र अखेर पडले संघाने विजयाचं खातं उघडलंय, कारण की खऱ्या अर्थाने अक्षय मात्रेने या मॅचला कलाटणी दिली. खरं तर मी सिद्धार्थचं कौतुक करेल, ज्या सिद्धार्थने पहिल्या चेंडूची षटकार खाल्यानंतर 5 चेंडू डॉट टाकले होते. चला आयरे संघ आपण लगेचच खेळाडू कक्षामध्ये